गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री संत मुक्ताईच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण संत मुक्ताईने ज्ञानोबरायांना डोळ्यासमोर ठेवून निमित्त करून ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा जो उपदेश केला त्याचे चिंतन करतोय। ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रकरणामध्ये चौथा अभंग आपण पाहत होतो। संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी। दया कुठं आहे, क्षमा कुठं आहे, ही दैवी संपत्ती जिथं आहे त्यांना संत म्हणावं असं अंतरंग लक्षण सांगितलं। मग दया कशाला म्हणावं, ती कुठं निर्माण होते याचा विचार आपला काल चालू होता। यामध्ये भक्ती चेते वर्मजयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया। भक्तीचं वर्म, भक्तीचं रहस्य, भक्तीचं गुह्य ज्यांना कळलेलं आहे अशांच्या ठिकाणी दया क्षमा शांती वास करते। जिथं दया क्षमा आहे तिथं देव प्रत्यक्षात असतोच असं आपण चिंतन पाहतोय। दया क्षमा शांती तेथे देवाची असं म्हटलं जातं। देव तिथं वास्तव्याला असतो, येतो। मग जिथं देव आहे त्यांना संत म्हणावं। देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती या न्यायानं। म्हणून दया कुठं आहे, क्षमा कुठं आहे, दया कशाला म्हणावं हा विचार खूप महत्वाचा आहे। आणि त्यामुळे दया याचा अर्थ आपल्या खिशात आहे ते सगळं वाटतच बसणं याला दया म्हणतात का? दया म्हणजे समोरच्याचं सगळंच ऐकत राहणं याला दया म्हणतात का? हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो। आणि म्हणून महाराजांनी सुंदर असं दयेचे एक लक्षण केलेलं आहे। दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दाळन कंटकाचे। त्याला दया म्हणावं। दया 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 म्हणजे काय? भूत मात्राचं पालन करणं आणि खळपणाचं, दोषीपणाचं निर्दाळन करणं याला दया म्हटलं जातं। ज्ञानोबरायांनी ती प्रतिज्ञा केलेली आहे, तेच दान मागितलेलं आहे। जे खळांची व्यंकटी सांडो, खळांची व्यंकटी, खळांचा वाकडेपणा, दोषी व्यक्तीचा दोष बाजूला जावो त्याला दया म्हटलं जातं। आपल्याकडं व्यवहार वेगळा, जो चुकतो त्या माणसालाच आम्ही उचलून बाजूला ठेवतो। ज्याच्याकडे दोष आहे त्याच्याबरोबर बोलायचं आम्ही बंद करतो। ज्याच्याकडे वेडे वाकडेपणा आहे त्याला आम्ही उचलून बाजूला ठेवतो। त्याच्याशी कसलाही व्यवहार पुन्हा करायला तयार होत नाही, बोलणं बंद करतो। आपण दोषी घालवतो का दोष घालवतो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर रोग घालवायचा आहे का रोगी घालवायचं आहे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे। सध्याच्या काळामध्ये रोग ज्याला झाला त्याला सगळा समाज वाळीत टाकायला लागला। अहो, अंत्यसंस्काराला सुद्धा कुणी बाहेर पडत असताना पाहायला मिळेना। नातेवाईक सुद्धा त्याच्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करायला लागले। रोग आणि रोगी असे दोन प्रकार आहेत। यामध्ये रोग घालवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, रोगी शिल्लक राहावा। तसंच दोष घालवण्याचा प्रयत्न करावा, दोषी शिल्लक राहिला पाहिजे। अहो, दोष असणार आहे, दोष कुठं नसणार आहे, कुठं नाही। प्रकृती म्हटलं की दोष आला, प्रकृती म्हटलं की विकार आले, देह म्हटलं की हे आसक्ती आली। मग आम्ही ज्याच्याकडे आसक्ती त्या व्यक्तीलाच बाजूला करतो। नाही, ती व्यक्ती चांगली नाही, ती व्यक्ती व्यवस्थित बोलत नाही, त्या व्यक्तीचा व्यवहार चांगला नाही, ती व्यक्ती फसवी आहे, त्या व्यक्तीचे दोष सगळे आम्ही विचारात घेतो आणि त्या व्यक्तीला बाजूला ठेवण्याचा आमचा प्रयत्न सुरू होतो। परंतु संतांनी प्रतिज्ञा करत असताना मात्र सुंदर असा विचार सांगितलेला आहे की दोषीला घालवू नका, दोषाला घालवण्याचा प्रयत्न करावा। मग दोष घालवण्याचा अधिकार कुणाकडे आहे? ज्यांच्याकडे दया आहे तोच क्षमा करू शकतो। अहो, समोरचा एखादा व्यक्ती चुकला, आपण त्याला क्षमा करावी, ठीक आहे। आपल्याला त्यानं काही नाही केलं, दुसऱ्याला केल्यानंतर क्षमा करण्याची वृत्ती नसते आणि त्यानं जर आपल्यालाच विरोध केला तर क्षमा खूपच अवघड आहे। त्याच्याकडून आपल्या स्वतःला जर प्रतिकार झाला, आपल्या विरोधात ती व्यक्ती बोलायला लागली
की आपण क्षमा करत नाही. नाही नाही म्हटले, त्यांना जाणीव करून दिली पाहिजे, त्यांना अमुक अमुक सांगितलं पाहिजे. आपल्या विरोधात बोलायला लागले म्हणजे गप्प बसायचं का? क्षमा करू शकत नाही आपण, करतच नाही. नवे नवे जो करत नाही त्याला जीव म्हणावं. तो संसारी आहे, तो जन्ममरणात आहे, तो दुःखीच राहणार. मग दुःख घालवायचं असेल तर काय करावं? क्षमा करता आली पाहिजे. संतांच्याकडे क्षमा हा गुण स्थायी भावाने पाहायला मिळतोय. बघा, एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपण चिंतन पाहतो. त्यांच्याकडे एक व्यक्ती चप्पल घालून ते पूजेला बसलेले असताना देव घरापर्यंत तो चप्पल घालून घरात आला. महाराजांनी त्याच्यावर दया दाखवून त्याला क्षमा केलं. तुकोबारायांच्या चरित्रातले प्रसंग पाहतो आपण. तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तरी तुकोबारायांनी त्यांना विरोध केला नाही, त्यांना दया दाखवली, त्यांना क्षमाही केली. मम्माजी बुवानी काटेरी काठीने तुकोबारायांना मारलेलं असताना सुद्धा तुकोबारायांनी मंबाजी बुवाला क्षमाच केलेली पाहायला मिळते. संतांचा हा स्वभाव आहे. क्षमा कोण करू शकतो? ज्याच्याकडे दया आहे तोच क्षमा करू शकतो. बघा, आपल्याला मुंगी चावली, मग चावलेल्या मुंगीला प्रत्येक जण मारतो का काढून टाकून देतो? नाही, चावली आहे आता तिला ठेवायचं नसतं. आपल्याला जर मुंगी चावली तिला कळायला पाहिजे होतं अगोदर ती कोणाला चावतीये. मुंगीला हे कळलं असतं तर कशाला चावली असती ती आपल्याला? ती तिच्या वाटेनं निघत असताना आपण तिच्या मार्गावर आलो, ती आपल्या शरीरावर आली, अंगावर आली आणि त्वचेचा स्पर्श झाल्याबरोबर मुंगी चावली. बर चावली, ठीक आहे, काही मोठं संकट आलं का? संकट असं काही कोरोनासारखं संकट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली का? पण तरी सुद्धा आम्ही मुंगीला सोडत नाही. का? तिनं मला चावलेलं आहे. आम्ही दया दाखवत नाही, तिला क्षमा करत नाही आणि त्यामुळे आम्ही जीव दशेत आहोत. पण संत महात्मे मात्र भूतमात्रावर तर दया दाखवतातच दाखवतात, परंतु मनुष्यावर सुद्धा दया दाखवतात. मनुष्य चुकला म्हणून त्याला विरोध करत नाही, त्याला बाजूला ठेवत नाही, त्याच्यावर दयाच दाखवतात. अशी अनेक प्रकारामध्ये आपल्याला चरित्रातून चिंतन स्वीकारता येतं. तुकोबारायांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली तरी सुद्धा तुकोबारायांनी विरोध केला नाही. तुकोबारायांनी रामेश्वर भट्टांचा तिरस्कार केला नाही. रामेश्वर भट्टांनी त्यांना इतका मोठा विरोध केला की प्रत्यक्षात त्यांचे अभंगच इंद्रायणीत बुडवायला सांगितले, तरी सुद्धा दयाच दाखवली, क्षमा केली, त्यांना अभय दिलं. ज्या वेळेला रामेश्वर भट्टांचा अंगाचा दाह होऊ लागला आणि ते आळंदीला येऊन ज्ञानोबारायांसमोर बसले, धरणे धरून बसले, पण ज्ञानोबारायांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही माझ्याकडे आलात, पण आता मी तुमचा काही उपाय तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्हाला यातून मार्ग देऊ शकत नाही, सहकार्य करू शकत नाही. तुम्हाला आता देहूला जावं लागेल, तुकोबारायांच्याकडे जावं लागेल, कारण तुकोबारा हे आम्हाला आता प्रिय आहेत आणि ते प्रिय असल्यामुळे आम्हाला सध्या त्यांचाच विचार डोक्यामध्ये आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलात तरच तुमचा दाह थांबेल. रामेश्वर भट्टांनी आपला सेवक पाठवला आणि तुकोबारायांना निरोप दिला, मी भेटायला यायला लागलोय. तुकोबारायांना निरोप मिळाला, तुकोबारायांनी येण्याचं कारण विचारलं. त्या सेवकाने अंगाचा दाह होतोय म्हणून रामेश्वर भट्ट आपल्याला भेटायला येत आहे सांगितल्याबरोबर तुकोबारायांनी त्यांना अभंग लिहून दिला. चित्तशुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. आपलं जर चित्तशुद्ध असेल, अभंगातून सुंदर असा विचार सांगितला आणि तो अभंग वाचल्याबरोबर त्यांचा दाह थांबला, अंगाचा दाह थांबला. तुकोबारायांनी क्षमाच दाखवली. क्षमा कोण करू शकतो? ज्याच्याकडे दया आहे तो क्षमा करू शकतो. मग दया क्षमा जिथे तिथं शांती नक्की असते. ही दैवी संपदा आपल्याला पाहायला मिळते. नाहीतर आत्ताच्या काळामध्ये नावाची शांती वेगळी, कृतीची शांती वेगळी आणि अवस्थेची शांती वेगळी. नावाची शांती म्हणजे नाव असतं शांताबाई,
पुढं आपल्याला लक्षात येणार आहे, मला जास्त सांगावं लागणार नाही. कारण सोशल मीडियावरून काही वाक्य बोलत असताना आपल्याला त्याचं पथ्य पाळावं लागतं. आणि म्हणून नावाचा आणि कृतीचा संबंध नसतो. नावामध्ये आपलं काही नाव असतं, त्या नावाचा काहीच संबंध नाही. परंतु कृतीची शांती म्हणजे आम्ही ध्यानाला बसतो, डोळे बंद केले, शरीर शांत आहे, स्थिर आहे. बाहेरच्यांना वाटतं किती शांत बसलेत बघा, ध्यान लावून बसलेत बघा, पण आतून सगळा गोंधळ आहे. आतला गोंधळ वेगळा. ही कृतीची शांती. पण अवस्थेची शांती जर प्राप्त झाली तर तिथं खऱ्या अर्थानं देवाचं वास्तव्य होतं, समाधान प्राप्त होतं. मग इथं पोहोचण्यासाठी आम्हाला दयेपासून सुरुवात करावी लागते. आणि ही दया कुठे? तर ती संतांच्याकडे. म्हणून महाराज सांगतात, भूतांचे पालक अनेक निर्दाळन कंटकाचे. कंटकाचं निर्दाळन करा, दोषाचा नाश करा. आणि हे ज्यांच्याकडं आहे त्यांना संत म्हणावं. संत पदाची एक वेगळी लक्षणं मुक्ताईनी या अभंगातून आपल्या समोर मांडली. आता ज्ञानोबारायांनी विसोबा खेचर असतील, आळंदीतले काही ब्रह्मवृंद असतील, त्यांच्यावर दया दाखवली नाही का? बघा, ज्ञानोबारायांच्या मातापित्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं. आळंदीतल्या सगळ्यांनी मिळून त्यांना वाळीमध्ये टाकलं. आळंदीमधून कोणत्याही प्रकारे त्यांना मदत होऊ नये याची आळंदीतल्या मंडळींनी काळजी घेतली. तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी कोणाच्याही विरोधात एकही पाऊल टाकलं नाही. म्हणजे त्यांच्याकडे दया आणि क्षमा आहे. याच्या उलट ज्ञानोबाराय ज्या वेळेला भिक्षा मागायला माधुगिरीसाठी आळंदीमध्ये फिरत होते, त्यावेळेला त्यांना मदत कुणी करणार नाही याची जबाबदारी काही मंडळींनी घेतली होती. त्यांना विरोध होत होता, त्यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य होत नव्हतं. तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी त्यांच्या विरोधात एकही शब्द कोणत्याच अभंगात ओवीमध्ये लिहिला नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, अमृतानुभव, चांगदेव 65, अभंग गाथा, हरिपाठ, अतिशय सुंदर असे मोठे ग्रंथ आपल्या समोर आहेत. तत्वज्ञानाने भक्तीने ओतप्रोत असलेले ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिले. पण तरी सुद्धा आळंदीतल्या विरोधाचा कुठंच उल्लेख केला नाही. म्हणजेच त्यांच्याकडे दया आहे, त्या दयेनं त्यांनी क्षमा केली आहे. मग त्यांनी जर क्षमा केली तर मुक्ताई पुन्हा ज्ञानोबारायांना असं का सांगायला लागल्या की संत कुणाला म्हणावं? तुम्ही पर्णकुटीमध्ये दार लावून बंद करून बसला, पर्णकुटीमध्ये बसलेला आहात, तर मग संतपणाचं लक्षण काय? संतपणाचा विचार मांडत असताना दया क्षमा विचारात घ्यावी लागते. ती ज्ञानोबारायांच्याकडे नव्हती का? ज्ञानोबारायांच्या कृतीमध्ये मुक्ताईंना दिसली नाही का? मग मुक्ताई त्यांना ते संत लक्षण का सांगायला लागल्या? संत लक्षण सांगायचंय बरोबर आहे, संत विचार सांगायचंय, पण ज्ञानोबारायांना का सांगावा? ज्ञानोबारायांचा जर विचार केला, राव ज्ञानोबारायांनी या चारी भावंडांना सांभाळत असताना आळंदीतल्या मंडळींना सुद्धा सांभाळलेलं आहे. आणि म्हणूनच आज विश्वामध्ये आळंदी एक वेगळं क्षेत्र म्हणून समाजासमोर आलं. त्याला कारण फक्त आणि फक्त ज्ञानोबाराय आहे. मग हे ज्ञानोबाराय जर एवढे दयाशील असतील, अहो सर्व संतांचं माऊलीचं स्थान म्हणून ज्ञानोबारायांच्याकडे पाहिलं गेलंय, तर त्यांच्याकडे दया क्षमा नव्हती का? मग मुक्ताईंनी दया क्षमाचाच विचार का मांडावा? तर याचं आपल्याला चिंतन पाहता येणार आहे की ताटी उघडा ज्ञानेश्वरा या प्रसंगाच्या वेळेला ज्ञानोबारायांना समाजातून आळंदीतून त्रास झाला. ते रागाने पर्णकुटीकडे आले, पर्णकुटीमध्ये गेले, दार बंद करून घेऊन बसले. म्हणजेच आता क्षमा करण्याची वृत्ती त्यांची नाहीशी झाली का? ते क्षमेपासून बाजूला होत आहेत का? क्षमा आपल्याला आता करायची नाही. आता मला यांचा त्रास झाला, मी त्यांच्यापासून बाजूला जातो, मी आता विन्मुख होतो, आता मी त्यांना मार्ग दाखवणार नाही, त्यांच्या कृतार्थतेसाठी त्यांच्या उद्धारासाठी मी काही प्रयत्न करणार नाही, ही भूमिका ज्ञानोबारायांनी घेतलेली आहे का?
असा विचार मुक्ताईच्या मनामध्ये सुरू असेल. मुक्ताई विचार करायला लागल्या की ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले जगदोद्धारासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, जीवाच्या कल्याणासाठी, आणि मग आता दार बंद करून घेतायत म्हणजे त्यांना उद्धाराचा मार्ग दाखवायचा नाही का? त्यांना उद्धाराच्या वाटेवर आणायचं नाही का? पण त्यांना जर उद्धाराच्या वाटेवर आणायचंय तर त्यांना तुम्ही आता क्षमा केली पाहिजे, दार उघडलं पाहिजे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, दार उघडून तुम्ही बाहेर यावं. या भूमिकेतून मुक्ताई त्यांना सांगायला लागल्या, दया क्षमा ज्याचे अंगी. सुंदर असा विचार आहे. आपल्याला याचं चिंतन पाहायचंय. उर्वरित चिंतन आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.